नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गणेशोत्सवाची सुरुवात चांगली झाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा कोणाला दिल्या? ठाकरे बंधूंना दिल्या. याला महत्व आहे. आपल्या घरी गणपती, मुख्यमंत्री निवासात गणपती बसवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी गाठलं असताना ते म्हणाले की दोन्ही ठाकरे बंधूंना, या चुलत भावांना गणपती रायाने अशीच सद्बुद्धी देवो, ते कायम एकत्र राहोत. याचा अर्थ सरळ होतो की मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ज्या वेळेला हे पुढच्या काळात आपल्यासाठी राजकीय आव्हान होऊ शकतं याची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे आणि तरीही ते शुभेच्छा देतात. याचा अर्थच दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आगामी स्थानिक संस्थांच्या, महापालिकांच्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर कुठला एक वादळ घोंगावत येण्याची शक्यता आहे याचा अंदाज त्यांनी बांधलेला असेल. ज्या प्रकारे लोकसभेतल्या दणदणीत पराभवानंतर काय चुका झाल्या त्याचा अभ्यास करून, आत्मपरीक्षण करून विधानसभेला सामोरं जात फडणवीसांनी स्वतःचा पक्ष मजबूत केलाच, पण आपल्या दोनही मित्र पक्षांना सोबत ठेवून त्यांनाही चांगल्या दणदणीत आमदार संख्येने विधानसभेत पोहोचता येईल याची काळजी घेतली होती. मला आठवण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाली तेव्हाचं आठवतं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर जो विश्वासदर्शक प्रस्ताव विधानसभेत आणला होता त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की आम्ही दोघे एकत्र आलेलो आहोत आणि दोघे मिळून क्लिअर कट बहुमत 160-70 पर्यंत पोहोचलेलो. पण खात्री देतो की पुढल्या विधानसभा निवडणुका होतील तेव्हा आम्ही 200च्या पार गेलेले असू. हे एकनाथ शिंदेनी दिलेलं आश्वासन होतं. उद्धव ठाकरे सरकार कसं पडलं, त्याच्यात फाटाफूट कशी झाली, त्यासाठी अगदी सुरत, गुवाहाटी पर्यंत, गोव्यापर्यंत कशी पळापळ झाली, हे सगळं सांगताना बाजूला बसलेले देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री होते ते सगळ्यात मोठे कलाकार आहेत. या सगळ्या नाट्यामध्ये, पाड्यापाडीपासून बनवण्यापर्यंतच्या नाटकामध्ये सगळ्यात मोठा कलाकार देवेंद्र फडणवीस होता, हे उघडपणे त्या विश्वास प्रस्तावाच्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. आणि त्याच वेळेला पुढची निवडणूक होईल तेव्हा आम्ही 200च्या पार जाऊ, दोघे मिळूनच 200 गाठू वगैरे वगैरे सांगितलं होतं. अर्थात आत्ता बघितलं तुम्ही तर 200 दोघांचे नाही झाले. अजितदादा त्यांच्या बरोबर आहेत, पण तरीही दोघे 180-90 पर्यंत जाऊन पोहोचले. म्हणजे आपल्या सहकार्याने, आपल्या सोबत्याने दिलेला शब्द सुद्धा विधानसभा निवडणुका आल्यानंतर आपल्याला पूर्ण करायचं याचं भान देवेंद्र फडणवीसांनी ठेवलं होतं. त्यामुळे शुभेच्छा असोत किंवा शापवाणी असो, ती देताना ती पार पाडण्याची क्षमता आपल्यात आहे की नाही, आणि कमी पडत असेल तर तिथे अधिक मेहनत करून तो टप्पा गाठण्याची इच्छाशक्ती ज्या माणसाकडे आहे त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. या एका माणसाच्या किंवा त्याचे वरिष्ठ अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर विसंबून एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती आणि आजपर्यंत ती साथ टिकून आहे. हा विश्वास संपादन करायला अल्पकाळ पुरला. अल्पकाळ मी एवढ्यासाठी म्हणतो की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे 2014च्या निवडणूक निकालानंतर जवळ आले. एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्री झाले, त्यानंतर ते एकमेकांशी बोलायला लागले, ओळख झाली असेल, घनिष्ठ ओळख झाली असेल. पण त्या 10 वर्षामध्ये त्या दोघांनी एकमेकांमध्ये इतका विश्वास संपादन केला की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर 40 आमदार हे आमदारकी
संकटात घालून उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेले होते. हा विश्वास टिकवण्याला ब्रँड म्हणतात. ब्रँड ब्रँड हा शब्द कितीही खोळ्यासारखा वापरला जातो. ब्रँड म्हणजे काय असतो? ज्याच्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर 30-35 वर्ष काम करून एकनाथ शिंदे यांचा विश्वास उद्धव ठाकरे जेवढा संपादन करू शकले नाही तेवढा गडद विश्वास, गाढ विश्वास एकनाथ शिंदे आणि देवेंद्र यांच्यामध्ये 10 वर्षात निर्माण झाला. यातून ब्रँड ब्रँड म्हणून नाचणाऱ्यांनी थोडंफार काही शिकलं पाहिजे. ब्रँडचा असतो अर्थ विश्वास. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर देवेंद्र फडणवीस दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याला शुभेच्छा देत असतील तर त्याचा एक साधा सरळ अर्थ असा होतो की हे दोघे उद्या आपल्या विरोधात लढायला एकत्र येत आहेत, हे त्यांनी ओळखलेलं आहे, टाळलेलं आहे आणि आपण त्यांच्याशी टक्कर देऊन आपल्या राजकारणामध्ये खंबीरपणे कसे उभे राहू याचा सुद्धा विचार आणि प्लॅन देवेंद्र फडणवीसांनी आधीपासून केलेला असणार. त्यानंतरच शुभेच्छा देता येतात. अगदी कुठचाही सामना खेळ असतो तेव्हा टॉस वगैरे होतो आणि दोन्ही बाजूचे जे कॅप्टन असतात, कर्णधार असतात, तेही एक दुसऱ्याला शुभेच्छा देत असतात, गुडलक देत असतात. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती मला महत्वाची वाटते. माध्यमात ज्यांना राजकीय आकलन करायचंय, राजकीय विश्लेषण करायचंय, त्यांनी बाकीचे सगळे बुळबुळीत शब्द सोडून देवेंद्र फडणवीस दोन ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी शुभेच्छा देतात आणि त्यांनी एकत्रच राहण्याची सद्बुद्धी त्यांना गणपतीने द्यावी असं म्हणतात. तेव्हा हे आव्हान किती गंभीरपणे फडणवीसांनी घेतलंय याची साक्ष मिळते. त्याचं अवलोकन केलं पाहिजे, आकलन केलं पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे. पण त्या नामाने बोंब आहे. असो, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच इतिहासामध्ये राज ठाकरे यांच्या घरी गणपतीचं दर्शन घ्यायला येणार आणि राज ठाकरे यांनी आपल्या थोरल्या चुलत भावाला आमंत्रण दिलंय याच्या बातम्यांमध्ये एक आठवडा रंगवला गेला आणि प्रत्यक्ष उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार आले. त्याचंही लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं. ते बघितल्यानंतर माझी तर खात्री पटली. म्हणजे परत एकदा सांगतो की या बातम्या खऱ्या असतील यावर विसंबून मी पुढचा निष्कर्ष तुम्हाला सांगतोय की मुंबई महापालिका ही आत्तापासूनच ठाकरे बंधूंनी जिंकलेली आहे. मतदान वगैरे सवडीने होईल, निवडणुकीच्या तारखा सवडीने जाहीर होतील, हे सगळं हळूहळू होईल, पण निवडणूक त्यांनी आजच जिंकलेली आहे जर बातम्यांवर विश्वास ठेवायचा तर. कारण दोन ठाकरे बंधू आल्यानंतर फार मोठा चमत्कार घडतो आणि आपण तो बेस्ट उपक्रमाच्या पतपेढीच्या स्थानिक छोट्या निवडणुकीत तो बघितला पराक्रम, चमत्कार, की 21 पैकी एकही जागा ठाकरे बंधूंच्या पॅनेलला मिळू शकली नाही. गंमत अशी आहे की 9 वर्ष ह्या ठाकरेंचीच कमिटी ही त्या पतपेढीची व्यवस्थापक म्हणून काम करत होती आणि अशा अत्यंत तगड्या सत्तेत बसलेल्या ठाकरे बंधूंच्या पॅनेलला 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. त्याला चमत्कार म्हणतात मित्रांनो. मी त्याला पराभव म्हणत नाही, त्याला चमत्कार म्हणतात. दीर्घकाळ काँग्रेस सत्तेत होती आणि 2014 मध्ये 44 इतकी खाली आली, 19 मध्ये 52 इतकी खाली आली, 24 मध्ये 99 इतकी खाली आली. 44 पासून 52 ही प्रगती होती, 52 पासून 99 ही प्रगतीच असते. पण काँग्रेसचा इतिहास देशाच्या पहिल्या निवडणुकीपासून बघितला तर 99 ही सुद्धा अत्यंत क्षुल्लक अशी संख्या आहे. आणि त्यामुळे कालपर्यंत ज्या पतपेढीमध्ये ठाकरे यांचा दबदबा होता ती पतपेढी त्यांच्या इशाऱ्यावर चालत होती.
त्या पतपेढीच्या कमिटीमध्ये 21 पैकी एकही जागा न मिळणं हा ठाकरे बंधू एकत्र येण्यातला चमत्कार आहे. त्या चमत्कार म्हणजे फार मोठा फायदा असा नसतो, प्रचंड अनपेक्षित आणि प्रचंड अपूर्व तोटा हा सुद्धा चमत्कार असतो. इंदिराजींनी किंवा नेहरूंनी दोन दोनदा तीन तीनदा स्वपक्षाला 2/3 बहुमत लोकसभेत मिळवून दिलं होतं. राजीव गांधींनी तर 400चा पार आकडा करून दाखवला होता. अशा परंपरेतले राहुल गांधी आपल्या पक्षाला 44 पर्यंत आणतात आणि लागोपाठ 3 निवडणुकांमध्ये 3 आकडी संख्याही गाठून देऊ शकत नाहीत. हा सुद्धा चमत्कार असतो. चमत्कार जसा या बाजूला असतो तसा या टोकाला गेला तरी चमत्कार होतो. आणि म्हणून दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांना जर देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर फार मोठा चमत्कार होऊ घातलाय. आणि आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा. तर आजकाल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे हे हातात 10-10, 15-15 रुमाल आणि टॉवेल घेऊन फिरत असावे इतका त्यांना घाम फुटलेला आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आले, काय होणार होतं आपलं? अखंड घाम फुसताना दिसतील, आपल्याला दिसत नाही पण चॅनेलवाल्यांना दिसतात. देवेंद्र फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे, त्यांचे इतर सहकारी 232 काय असतील ते आमदार, या सगळ्यांना इतका घाम फुटलाय की बाजारात घाम पुसणारे रुमाल मिळणे पण चणचण टंचाई निर्माण झाली. असो, माझा आग्रह एवढाच आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे जो चमत्कार घडलेला आहे किंवा घडू घातलेला आहे त्यावर विश्वास ठेवायचा असेल तर मतदान, टाइम टेबल, वेळापत्रक, उमेदवार ठरणं, जागा वाटप होणं, या गोष्टी सवडीने होतील, त्याला फार महत्व नाहीये. कारण सगळं जर कल्पना विश्वातच करायचं असेल तर कल्पना विश्वामध्ये 227 जागा या ठाकरे बंधूंनी जिंकलेल्या आहेत आणि त्यातल्या 100 मनसेने जिंकलेल्या आहेत. तर 127 उभाटा शिवसेनेने जिंकलेले आहेत. इथपर्यंत सुद्धा जायला हरकत नाही. कारण निवडणुकीची गरज नाही, मतदानाची गरज नाही, जागा वाटपाची गरज नाही, प्रचाराची गरज नाही. घर बसल्या सगळं होतं ऑनलाईन. फेसबुक लाईव्ह करूनही निवडणुका जिंकता येतात मित्रांनो. निवडणुका जिंकता येतात. एक नंबरचा देशातला मुख्यमंत्री होता येतो फेसबुक चालवून, मंत्रालयात न जाता. मला सांगा, जो मुख्यमंत्री मंत्रालयात 2.5 वर्षात 3-4 दिवस गेला नाही तो जर आपल्या माध्यमांना एक नंबरचा मुख्यमंत्री वाटत असेल आणि त्यासाठी वेगवेगळे सर्वे, ओपिनियन पोल घेऊन त्याला एक नंबर ठरवलं जात असेल तर उद्या सर्वे घ्या. मुंबई महापालिका ही ठाकरे बंधूंनी 100% जिंकले. आणि अजितदादा असो, एकनाथ शिंदे असो किंवा भाजप असो किंवा ओवायसी असो किंवा समाजवादी पक्ष असो, कोणालाही एकही जागा मिळालेली नाही. या निष्कर्षाप्रत सर्वेतून येता येतं. आणि म्हणून माझं आव्हान आहे, हे जे कोण कोण डोक्याने चालणारे, पायाने खेळणारे असे विश्लेषक आहेत त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की आता ठाकरे बंधू एकत्र येऊन चमत्कार घडणाऱ्या बातम्या पुरे झाल्या. आता एक पाऊल पुढे टाका. महापौर कोणाचा होणार? राज ठाकरेंच्या गटाचा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईचा महापौर मिळणार की उभाठा शिवसेनेला मुंबईचा महापौर मिळणार? हे आत्तापासून ठरवायला हरकत नाही. त्याची तरी निवडणूक कुठे करायची? नगरसेवकच निवडून आलेले नसतील तर बहुमताने महापौर ठरवण्याचा विषयच येत नाही. विषय येत नाही ना. तेव्हा महापौर पण आत्तापासून ठरवून महापालिकेच्या बैठका सुद्धा जर मीडियाने सुरू केल्या तरी हरकत नाही. हा, एक गोष्ट आहे की तो कोण आयुक्त असेल गगराणी वगैरे, तो ऐकणार नाही तुम्ही काय ठराव पास कराल तो. ते तुम्हाला महापालिकेच्या सभागृहात येऊ देणार नाही. फरक काय पडतो? आपण वरळी डोममध्ये महापालिकेच्या नवनिर्वाचित काल्पनिक नगरसेवकांची बैठक घेऊन, निवडणूक घेऊन आपल्याला पाहिजे तो महापौर आणू शकतो. अडचण कुठे आहे? तेव्हा एक पाऊल पुढे टाका. दोन ठाकरे बंधू एकत्र आले, फार चमत्कार घडणार आहे. आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा भयभीत होऊन त्यांना शुभेच्छा देऊन टाकलेल्या.
तेव्हा महापौर शोधायला काय हरकत आहे? हे जे कोणी विश्लेषक आहेत, युट्यूबमध्ये असतील किंवा चॅनेलवर असतील, त्यांना माझी एक नम्र विनंती आहे. आता उबाठाकडे असलेले किंवा राज ठाकरेंकडे असलेले जे होतकरू चांगले चेहरे आहेत, त्यातून महापौर निवडायला सुरुवात करा. ठाण्यात राहून अविनाश जाधव हे मुंबईचे महापौर होऊ शकतात का? संदीप देशपांडे हे स्थायी समितीचे अध्यक्ष होऊ शकतात का? संजय राऊत राज्यसभेत बसून बेस्ट कमिटीचे अध्यक्ष होऊ शकतात का? यावर चर्चा आणि डिबेट सुरू करायला हरकत नाही ना. असं कुठे बंधन आहे? निवडणुका तर झालेल्याच नाहीत, वेळापत्रक पण जाहीर नाही. वरळी डोम मध्ये तर सगळं करायचंय. काय किंमत आहे त्या महापालिका इमारतीला? तेव्हा नव्या महापौराच्या निवडीचा काय ती प्रक्रिया मीडियाने सुरू करावी. आता बाद झालं. ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा त्याला फोन करणार का? तो सपत्नीक येणार का? तो सहकुटुंब येणार का? त्यांचं गेटपर्यंत स्वागत कोण करणार आहे किंवा गाडीपर्यंत कोण सोडणार आहे? ह्या बातम्या खूप झाल्या, तर त्यात काही नवीन राहिलेलं नाही, काही राहिलेलं नाही. त्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे. राजकारणात पुढे जाण्याला महत्व असतं. भविष्याकडे बघून वाटचाल करावी लागत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की मनसेमध्ये आणि उबाटा शिवसेनेमध्ये कोण कोण महापौर होऊ शकतात अशी एक 5-10 लोकांची लिस्ट तयार करा. मग त्याच्यात ह्याची गुणवत्ता काय, त्याची गुणवत्ता काय, तो राज्यसभेत असताना महापालिकेत येऊ शकतो का, किंवा हा आमदार असून काय तो स्थायी समिती अध्यक्ष होऊ शकतो का, यावर डिबेट करायला हरकत नाही. त्यासाठी कायदे बदलता येतील का? कायदे बदलण्यासाठी जरांगे पाटलांची मदत घेता येईल का? यावर सगळी सांगोपांग चर्चा चॅनेलवर व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. लोकांचं प्रबोधन होईल. कल्पनेच्या विश्वामध्ये केवढं मोठमोठं राजकारण करता येतं हे लोकांनाही कळेल. लोकांना कळलं पाहिजे की कल्पनेच्या विश्वामध्ये कसं नंदनवनात जाऊन बागडता येतं, तिथली फुलं तोडता येतात, तिथल्या फुलांचा अवर्णनीय सुगंध सांगता येतो, त्यातली काही फुलं आणून आपल्या घरच्या गणपतीलाही देता येतील, घालता येतील. तर माझी एक मराठी वाहिन्यांना, चॅनेलला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की कृपा करून आता ठाकरे बंधू एकमेकाच्या घरी जाणार का, एकमेकाला फोन करणार का, हात पुढे करून टाळी देणार का, ही चर्चा थांबवा. पुढचं पाऊल टाका. महापौर निवडायला घ्या. नुसता महापौर निवडून थांबू नका. तर मग आदित्य ठाकरेंनी 1 जुलै 2023 ला महापालिकेमध्ये घुसून जे काय महापालिका आयुक्त आहेत त्याला कॉलरला धरून बाहेर काढणार आणि त्यांचे घोटके बाहेर काढणार अशी जी गर्जना केली होती, मेट्रो पासून व्हीटी पर्यंतच्या आझाद मैदान पर्यंतच्या प्रदीर्घ लांबीच्या लॉंग मार्च मध्ये, त्याच्या अंमलबजावणीसाठी काय काय करता येईल, वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली एक SIT नेमता येईल का, यावर डिबेट करा ना. यावर डिबेट करा. मिलिंद नार्वेकर मुंबईचे महापौर म्हणून अशी SIT नेमतील का? चर्चा करायला खूप विषय आहेत. त्या 2 ठाकरे बंधू एकत्र येणार, एकत्र येणार, गणपती टाळी, हे विषय बदला आता. लवकरात लवकर पहिली गोष्ट म्हणजे 227च्या 27 नगरसेवक ठाकरे बंधूंच्या पक्षाचे निवडून आलेत आणि त्यातून महापौर कोण करायचा, कसा करायचा, आणि मग त्यांच्याकडून SIT नेमून शिंदे असतील, कोण भाजपचे कोण असतील, अमित साटम असतील, एक आशिष शेलार असतील, त्यांच्या विरुद्ध कुठल्या कुठल्या चौकशा करता येतील, त्यांचे घोटाळे, कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये कसा घोटाळा झालेला आहे, आणि कॉन्क्रीटचा रस्ता म्हणजे कसं खड्ड्यांचं साम्राज्य असतं, यावर डिबेट करा. अरे साधी गोष्ट आहे. गेल्या 10 वर्षामध्ये टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये पाऊस सुरू झाला की एक वाक्य ऐकून आपले कान किटले. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, ऐकलं तुम्ही? गेली 10-15 वर्ष चॅनेलचा जमाना सुरू झाल्यापासून पावसाळा आला की तेच तेच व्हिज्युअल दाखवलं जायचं.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, हे वाक्य या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला ऐकायला सुद्धा मिळालं नाही. पाणी तुंबले, अमुक तमुक, अतिवृष्टी झाल्यावर तुंबणार, पण नॉर्मली पावसाळा म्हणजे एक 15-20 दिवस तरी मुंबईची कोंडी, असं नाही झालं. कुठच्याही चॅनेलवर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे वाक्य उच्चारलं गेलं नाही. एवढं मुंबई बर्बाद करून टाकलेली आहे भाजपने. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इतकी बर्बाद केली आहे की मराठी वाहिन्यांवर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा या वाक्याची विस्मरण होऊन गेलेलं आहे. इतकं मुंबई बर्बाद झालेली आहे. आणि त्यामुळे आता या मुंबईला सोन्याची लंका किंवा स्वर्ग वगैरे बनवणारी जी योजना न झालेल्या निवडणुकीत महापौरपदी निवडून आलेल्या कोणा उबाटा सेनेच्या नव्या महापौराने केलेली घोषणा, यावर डिबेट सुरू करा. महापौर निवडा. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.